हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. बघा रामकृष्ण हरी सर्वांना. वाजलेत 5:45. आज सकाळच्या आणि लवकर आवरले बघा पटापटा. देवपूजा वगैरे सगळी पहाटेच झाली, सगळं ओकेमध्ये झाले. आणि चाललो आज पौर्णिमा असल्यामुळं आम्ही कुलस्वामीला आमच्या खरसुंडीला, तर सकाळी सकाळी गाडीवर. तर ह्याने गेले गाडी चालू करायला. तर चला मग भेटू पुढे. तर लवकर आवरलं, असं वातावरण मस्त आहे. तुळशीची वगैरे पूजा करून घेतली बघा. तर आरती वगैरे भिजली. तर बाहेर बघा अंधार किती आहे अजून. तर चला मग भेटू पुढे. बघा देवळात मस्त. नको राहू द्या, मला घालायचं पण नाही महागड्याचं पिल्लू. नको 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 तर बघा मस्त असं देवळ आले. आणि आम्ही आले, सूर्याचं पण इथं आगमन झालेलं आहे. आणि चला मग आता पटापट जाऊया, आमचं हिने पळायला लागलं. परत नाही ती काढू देत व्हिडिओ. थांबले बघा रांगेत. रांग आहेत. काय ही रांजण आहे पहिलं बघा. आता लॉक केले याला. आणि याच्यात म्हणजे दानपेटी सारखं नाही, ओपन होतं सगळी, लॉक केले याला. हा, आणि इथं पालखी आहे. पैसे आहेत का आमच्या यांचं आता पडते का पैसे ह्याच्यात. तर इथं बघा पालखी आहे. आहे का नाही काय माहिती, तरी म्हणते पालखीत म्हणजे दक्षिणा जाईल असं. नाही का पैसे. तर चाललो, आमचं दर्शन झालं मस्त असं. असं आहे बघा मंदिर. आणि आतमध्ये
बघा आलो बाहेर आ कुठे गेलं दिसत नाही कस काय बॅकला वाटतंय ना ते उलट दिसते आता ही फोटो घ्यायचंय ना फोटो काढायचे ना तर हे मंदिर आहे झालं आमचं देवदर्शन बघा सूर्य उगवल्यानं वाजले आता 8 वाजता दर्शन झालं गोड असतो ना इथं म्हणलं गोडा होता काय असं काय एवढा काय थोडस पेढा आणि एक नारळ घेतला तर बा झाला देवदेव आमचा आम्हीकडे ह्याने गुलाल लावायला घेतला गाडीला आणि हार पण घालायचा गाडीसाठी हार पण घेतलाय आणायकडे ते प्रसाद पण घेतला इथनं देवापासून चिरमुऱ्याचा मस्त देवदर्शन झालं चांगलं बघा लवकर झालं मस्त असं दर्शन बांधला चावी कुठे तर छोटासा आहे हार इथं बांधाय पाहिजे ते राहू द्या छोटा आहे म्हणलं नव्हतं ते देवघराला झाला असत बघा आलो इथं नाश्ता वगैरे केला इथं पुरी भाजी टाकायची ती आणि इकडे बघा फुलं वगैरे कसली भारी इथं आलो आम्ही इथं शेजारीच हा महाग असतील पण येतच नाही ते आपल्या इथं घरी नेल्यावर गुलाबी कलर आहे इकडं बघा जास्वंदी पण आहे आणि मस्त अशी कोण आहे का इथं कुंड्या वगैरे आहेत का वगैरे तर जे ही आपली फुलं पण आहे ही ह्या दिवसात फुले येतात है ना कितीला येतो ही झाड कोणतं पाहिजे गुलाब घेतलं तर 50 रुपयाला आहे हे 60 रुपयाला आहे ती 125 रुपयाला आहे हो कसला अवतार झालाय बघा आत्ता आलो आम्ही जरा थांबून आल्यामुळे हळूहळू आणि गुलाबाची ही पण घेतली आणि सावलं म्हणलं जा काकूला ती प्रसाद देऊन काकीला राधा काकीला ती आणि फुलं पण आणली ती बघा कसला अवतार झाला इतका रस्त्याचं काम चालू आहे इतकी माती इतकी धूळ आहे ना लय त्रास झाला आणि मग वेळ पण झाला आम्हाला यायला लवकर गेलो आपण येताना निवांत आलो आहे ना जाताना लवकर गेलो आणि ही बघा फुलं घेतली तिथं नाश्त्याला थांबल्यावर नर्सरीमध्ये मस्त अशी नवीन नर्सरी झाली आणि ओळख पण निघाली म्हणजे ती गावची इथल्या वाडेगावची पाहुणी त्यांची म्हणजे अशी इकडं तिकडं तर अशी गुलाबाची म्हणजे हीच फुलं असे उमलले ती झाड आणले तर कळ्या पण भरपूर लागले त्याला आणि पहिली पण आहे ती माझी तुला म्हणलं घ्यावं असं वाटतंय प्रत्येक नर्सरीत गेलं का मला घेतल्याशिवाय चैनच पडत नाही आणि ही पण असं मोगऱ्याची हे फुलं आहेत हा मस्त वास आहे ही जास्त आणि मोठी फुलं आहेत ह्यातली कळ्या ह्याला भरपूर आहेत बघा
आणि फुटलेत पण कुठं कुठं बऱ्यापैकी सगळीकडे फुटले ती. तर आता ह्या दिवसात येते ह्या नाव कळ्या, ह्या दिवसात मोगरा असतो, उन्हाळ्यातच मोगरा असतो. ह्याला पण जास्त कळ्या येत्या. त्याने आम्हाला म्हणजे ते खत वगैरे कसा कुठला घालायचं ते सांगितलं. आणि बघा इतकं लांब आहे, इतकं दुखायला लागले ना मनका वास. पण झालं दर्शन उत्तम एकदम दर्शन झालं आहे ना. दर्शन चांगलं झालं आम्हाला मस्त असं. आणि लगेच गेल्या असं रांग चालू होती, थोड्या अंतरावरच लगे मंदिरात प्रवेश आम्हाला म्हणजे घेतलं देवाने म्हणायचं असं. नंतर लय वेटिंगला आम्ही थांबतोय ना, इतकं लय वेळ थांबतोय. हा आणि लगेच असं कुठं पहिलं लांबनं फिरून यायला लागत होतं आणि तिथं जवळच दर्शन चालू होतं. त्यामुळे आम्ही गेल्या तिथं एका ताईने सांगितलं आम्हाला इथनं झालं दर्शन जावं. मग लगेच देवाचं दर्शन दिलं, कुलस्वामीचं घडवून घेतलं. आणि आता इथून लय गर्दी जाताना सगळी भरपूर होती. आणि आमच्या आधी पण कोण कोण माघारी यायला लागलं होतं है ना. सालाही माघारी येत होती आम्हाला, आम्ही चाललो होतो तर कोण कोण माघारी येत होती जवळची. तर स्वयंपाक वगैरे पूर्णाचा ही रात्रीचाच आहे, त्यामुळं श्रावू जेवण केली. पाणी वगैरे आलं वाटतं. श्रावू मी 5 झाले म्हणजे प्रसाद देऊन ये म्हणलं. आणि तर असं झालं बघा दर्शन वगैरे मस्त. तर कसा वाटला नक्कीच व्हिडिओ सांगा. आणि चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना बाय आणि होळीच्या शुभेच्छा अजून एकदा, धुलीवंदनाच्या.